मुंबई आज मध्यरात्रीपासूनच मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे मुंबई, ठाणे, पालघर, त्याचसोबत टिटवाळा, कल्याण, डोंबिवली या सगळ्या परिसरांना रेड अलर्ट देण्यात आला होता आणि त्याच मानाने आता जोरदार पावसाला सुरुवात झाली। तुम्ही टिटवाळ्याचे दृश्य पाहू शकता। टिटवाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय आणि त्यामुळे टिटवाळा वेस्ट मधली जी काळू नदी आहे तिला मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे आणि या पुराचं पाणी लवकरच तिथला जो पूल आहे त्या पुलावर येण्याची शक्यता आहे। तुम्ही पाहू शकता टिटवाळा वेस्ट मध्ये काही चाळी आहेत, त्या चाळींमध्ये पाणी भरलंय। जर पाऊस 2 ते 3 तास असा सुरू राहिला तर या चाळींमधलं पाणी घरात शिरण्याची शक्यता आहे। त्यामुळे इथल्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागू शकतो। प्रशासनाने टिटवाळ्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। गरज असेल, शक्य असेल तर घरातच राहा, गरज असेल तरच घराबाहेर पडा असा सल्ला प्रशासनाने दिलेला आहे। तुम्ही टिटवाळ्यातली दृश्य पाहू शकता। मोठ्या प्रमाणात नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतोय। जर पाऊस आता सुरू राहिला तर येत्या 2 ते 3 तासात त्यांच्या घरात पाणी शिरण्याची शक्यता आहे। त्यामुळे टिटवाळ्यातील नागरिकांनी सतर्क राहावं, काळजी घ्यावी असा सल्ला प्रशासनाने दिलेला आहे। एकूणच मुंबईची परिस्थिती पाहता कोणत्याही लोकल सेवेवर याचा परिणाम झालेला आहे। मोठ्या प्रमाणात लोकल सेवा ठप्प झालेली आहे, त्यामुळे रस्ते सेवा सुद्धा ठप्प झालेली आहे। त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडू नका असा सल्ला देण्यात आलाय। सगळ्यांनी काळजी घ्या, पावसात बाहेर पडू नका। साक्षी पाटील, लोकल 18, टिटवाळा।